खरं तर हे मनोज जरांगे यांचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी होतं आणि हे नियोजित आंदोलन होतं. मुळात जरांगे आज दिवसभर उन्हात बसला म्हणून ह्या शासनानं जी काही तत्परता दाखवली ही शासनाची तत्परता नव्हती तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची. आणि मुळात विखे पाटील आणि लाड ही दोन माणसं तिथं येतात काय आणि त्या माणसांचा दोघांचा अपमान जरांगे क्षणाक्षणाला प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचा अपमान करत होता. आणि हा अपमान करत असताना वेळोवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही ते अपमान करत होते. म्हणून एवढं अगतिक आणि लाचार सरकार आज आम्हाला बघायला भेटलं. अहो जरांगे उन्हात बसलाय, वर टापडी बांधली, खाली गादी घेतली म्हणून तुम्ही जरांगेकडे धावत पळत गेला. पण आमच्या ओबीसी भटक्यामधला वडार समाज रात्रंदिवस दगडी फोडतो, आमचा बंजारा समाज वंजारी समाज ऊस तोडतो, मेंढपाळ बांधव उन्हामध्ये मेंढ्यांचे कळप राखतो. या लोकांचे दुःख वेदना या गोष्टी या सरकारला कधी दिसत नाहीत. पण मनोज जरांगे त्या आंदोलनाला बसले आणि एकदम लाचार सरकार आम्ही बघितलं. या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला झुगारू एकदम प्रचंड विरोध करतील. त्याचबरोबर ज्या ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ. आम्ही संविधानाची भाषा कायद्याची भाषा बोलणारी माणसं आहोत. पण बेकायदा कृत्य जर गव्हर्नमेंट करायला लागलं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं तर आम्ही या सगळ्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले करायची सुद्धा भूमिका इथून पुढच्या कालावधीत घेऊ. बरं, एक शेवटचा प्रश्न. आपण 100 सभांचं नियोजन केलेलं आहे, आतापर्यंत किती सभा झालेल्या आहे? आत्तापर्यंत 19 सभा. आज आम्ही 19वी सभा घेऊन आलो आहे. आमच्या सभांना 1000, 2000, 3000, 5000 लोक जमा होतात. आम्ही ठरवले ओबीसी बांधवांना सगळ्यांना एकत्रित करायचं आणि आपलं काय म्हणणं आहे हे जर सरकार ऐकणार नसेल तर जनता सार्वभौम आहे आणि ओबीसी मतपेटीतनं एकीतून संघटनेतून सरकारला जाब विचारतील.